उंदीरगाव येथे दिनांक 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ केंद्र व भास्करराव गाळांडे पाटील विद्यालय प्रांगणात आयोजित या सप्ताहात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सप्ताहाच्या 7ही दिवसांत पहाटे काकडा, सकाळी हनुमान चालिसा व ज्ञानेश्वरी पारायण तर सायंकाळी हरिपाठ व कीर्तन असा नियमित कार्यक्रम पार पडला. 7ही दिवस गावात नामस्मरणाचा गजर, भजन कीर्तन आणि पारायणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. ग्रामदैवताच्या मंदिरांचे काम सुरू असताना वर्गणीचा ताण असताना देखील गावकऱ्यांनी उत्साहात स्वयंस्फूर्तीने सोहळा पार पाडला. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी महंत रामगिरी महाराज सरलाबेट यांचे काल्याचे कीर्तन अत्यंत प्रभावी व भावपूर्ण झाले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सप्ताहाच्या नियोजनमध्ये सुनील गुंडसर, शिवाजी पाऊलबुद्धे, युवराज नाईक, गेनुबा भालदंड, शरद भालदंड, बाळासाहेब आढाव व भजनी मंडळींनी यांनी मिळून केले. गावातील मान्यवर व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सप्ताहाची सांगता उत्साहात पार पडली. नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम राबवणारे पवन राजेंद्र पाऊलबुद्धे व त्यांच्या वाचक सहकार्यांनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवस्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. या विषयाला गावातील सर्व समाजघटकांनी सकारात्मक पाठिंबा दिला होता. महंत रामगिरी महाराज यांना याबाबत समजल्यावर त्यांनी या उपक्रमास जाहीर पाठिंबा देत लवकरात लवकर शिवस्मारक उभारण्याचे आवाहन कीर्तनातून केले. यामुळे उंदीर गावात धार्मिक एकोप्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी आणि गावाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखी ही एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक घडामोड ठरली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाने गावात आध्यात्मिक ऊर्जा, एकोपा आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम केले.